हाय मित्रांनो, तर सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पत्र आलेलं आहे. तर यामध्ये त्यांनी दिलं आहे की पोलीस शिपाई भरती 2024-25 कागदपत्र पडताळणी खालील नमूद उमेदवार हे दिनांक 2/4/2026 रोजी सकाळी 6 वाजता अलंकार हॉल पोलीस मुख्यालय साखरपेठ सोलापूर ग्रामीण येथे हजर राहतील. सदर कामी खालील नमूद उमेदवारांनी यांची यादी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर म्हणजे solapurpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार हे आपल्यासोबत सर्व मूळ कागदपत्र तपासणी कामी घेऊन हजर राहतील. उमेदवार सोबत मैदानी चाचणी कामी देण्यात आलेले ओळखपत्र जवळ ठेवतील. तर त्यांनी काय म्हणलेलं आहे की इथे जो तुम्हाला जी लिस्ट मी दाखवेल त्या लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं सरळ सरळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. तर याचा अर्थ असा होतो आहे की त्यांनी सिलेक्शन यादी जरी दिलेली नसली तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ती वेटिंग लिस्ट प्लस सिलेक्शन यादी हे दोन्ही ते लावतील. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की डॉक्युमेंट जर क्लिअर असेल तर त्याच्यानंतरच तुमचं सिलेक्शन होईल. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे आपलं सोलापूर ग्रामीण पोलीसचं 2/4/2026 रोजी आहे. म्हणजे 2 एप्रिलला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. तर शार्प तुम्हाला सकाळी तिथे पोचायचं आहे. इथे जर बघितलं तर आपला टॉपर हा 140 वरती होता. 139 वरती एकच विद्यार्थी होता आणि 3 विद्यार्थी हे आपले याच्यासाठी होते 135 वरती होते. जर सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीचा जर विचार केला तर आपण व्हॅकन्सी बघू किती होत्या, तर म्हणजे आपल्याला त्याच्यानुसार कळेल. आपण व्हॅकन्सी बघून टाकू. म्हणजे त्यांनी टोटल विद्यार्थी जे घेतले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 201 विद्यार्थी हे घेतलेले आहे. इथे जर बघितलं आपण इथे जाऊ, नाशिक झालं, सोलापूर रुरल. तर इथे जर क्लिक केलं तर आपल्या टोटल 90 वॅकन्सी होत्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी किती विद्यार्थी बोलवले? 201 विद्यार्थी बोलवले. तर त्यांचं म्हणणं असं असेल की जे काही विद्यार्थी हे 90 विद्यार्थी तर सिलेक्ट होणार आहे, पण बाकी जर याच्यामधून जर काही जर कटले तर ते वेटिंगमध्ये जातील मेरिटनुसार, वेगवेगळ्या मेरिटनुसार. आणि काहींचे डॉक्युमेंट जर बरोबर नसेल किंवा त्याच्यात काही त्रुटी वगैरे असेल तर ते सरळ भरतीच्या बाहेर निघून जातील. त्यामुळे त्यांनी टोटल मला तरी वाटतं की 90 व्हॅकन्सीसाठी त्यांनी 201 विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. तर इथे जर विचार केला ओपनच्या 24 जागा होत्या. तर पहिले जे 8 विद्यार्थी, 8 हे जनरलसाठी होत्या म्हणजे सर्वसाधारण आणि 7 हे खेळाडूसाठी. जर पहिले 8 जर मेल जर बघितले आपण इथे मेल दिले आहे तर पहिले 8 हे सरळ सिलेक्ट होणार आहे ओपन जनरलमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही इथे कट ऑफचा पण एक अंदाज लावू शकता. 1 2 3 4 5 6 7 8. तर 132 वरती तुमचा ओपन जनरलचा कट ऑफ लागू शकतो. तर इथे जर बघितलं तर अनिकेत बाबासाहेब गुंजाळ, तर हे जे विद्यार्थी आहेत त्याच्यापर्यंत 8 विद्यार्थी होत आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 सॉरी बळीराम महादेव दांडगे ह्या विद्यार्थ्यापर्यंत 8 विद्यार्थी होत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची सिलेक्शन यादीच इथं जाहीर करू शकता की तुमचा कट ऑफ पण इथेच कळून जाईल तुम्हाला की किती लागतोय, काय लागतोय. आणि तशाच प्रकारे फिमेलच्या काढा. जर फिमेलच्या 7 जागा आहे, पहिल्या ज्या 7 फिमेल असतील, एक ही झाले, हे झाले 2 3 4 5 6 आणि 6. इथे जर बघितलं तर हे फिमेल आपले 120 वरती तुमचा कट ऑफ लागेल. तर अशा प्रकारे सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीचे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. तिथल्या तिथंच तुम्हाला ह्या लिस्टमध्येच तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार जर जागा बघितल्या, इथे मी तुम्हाला जागा पण देतो आहे किती काय.
तर त्याच्यानुसार तुम्ही एक अंदाज लावू शकता कट ऑफ किती लागेल, तुमचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही, का तुम्ही वेटिंगमध्ये आहेत, याच्यामुळे तुम्हाला कळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही हे बघू शकता. अपडेट महत्त्वाचे आहे. ज्यांचं या लिस्टमध्ये नाव असेल त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 2 एप्रिलला शार्प 6 वाजता दिलेल्या पत्त्यावरती पोहोचायचं आहे. तर अशा प्रकारे ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची एक सोलापूर ग्रामीण पोलीस दलामार्फत त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेली लिस्ट आहे. तर इथे मी तुम्हाला जागा दाखवल्या आणि ह्या लिस्टमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे कॅटेगरी वाईज पण विद्यार्थी दिले, तर तिथेच तुम्ही एक कट ऑफचा अंदाज लावू शकता. आता जसं इथे जर बघितलं 15 जागा SC आहे, तर टोटल 4 विद्यार्थी आहे जनरल आणि 5 फिमेल. तर SC कॅटेगरीचे पहिले 4 विद्यार्थी तुम्ही बघा की जे ओपन कॅटेगरीमधून सिलेक्ट होणार नाही, असे 4 विद्यार्थी बघायचे पहिले. तर तिथेच तुम्हाला कळून जातील की त्यांचं सिलेक्शन हे SC कॅटेगरी जनरलमधून सर्वसाधारणमधून सिलेक्शन झालेलं आहे आणि तिथेच तुम्हाला एक कट ऑफचा अंदाज लागेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.